महाशिवरात्रीला काय करावे आणि महाशिवरात्रीला या वस्तू पाण्यात मिसळून अर्पण करावे. उपवासाचे पालन करा, ध्यान करा, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. महाशिवरात्रीच्या पूजेला किंवा रुद्रपूजेला उपस्थित राहा. शिवलिंगाची पूजा करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करावा. उपवास शरीराला विषमुक्त करतो आणि मनाची अस्वस्थता कमी करतो. चंचल नसलेले मन सहज ध्यानात जाते. म्हणून महाशिवरात्रीचा उपवास शरीराला विषमुक्त करतो आणि ध्यान करण्यास मदत करतो. सहज पचण्यायोग्य फळे किंवा पदार्थासह उपवास करण्याची शिफारस केली जाते. महाशिवरात्रीला ध्यान करावे. महाशिवरात्रीच्या रात्री नक्षत्राची स्थिती ध्यानासाठी अत्यंत शुभ मानली जाते. त्यामुळे शिवरात्रीला लोकांनी जागृत राहून ध्यान करणे उचित आहे. प्राचीन काळी लोक म्हणायचे, जर तुम्ही दररोज ध्यान करू शकत नसाल तर वर्षातून किमान एक दिवस तरी शिवरात्रीच्या दिवशी जागृत राहा आणि ध्यान करा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. ओम नमः शिवाय हा मंत्र महाशिवरात्रीला जपण्यासाठी योग्य मंत्र आहे, कारण तो लगेच तुमची ऊर्जा वाढवतो. ओम मंत्रामध्ये विश्वाच्या आवाजाचा संदर्भ आहे, याचा अर्थ शांती आणि प्रेम. नमः शिवायमध्ये नमः शिवाय ही 5 अक्षरे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 घटकांना सूचित करतात. ओम नमः शिवायचा जप केल्याने विश्वाच्या 5 तत्वांचा सुसंवाद होतो. जेव्हा 5ही घटकांमध्ये शांती, प्रेम आणि एकोपा असतो तेव्हा आनंद आणि आनंदच असतो. ओम नमः शिवाय जप सोबत तुम्ही शिव तांडव स्तोत्रम किंवा कालभैरव अष्टकम ऐकू शकता. महाशिवरात्रीच्या पूजेला किंवा रुद्रपूजेला उपस्थित राहावे. रुद्रपूजा किंवा महाशिवरात्रीची पूजा हा भगवान शिवांचा सन्मान करण्यासाठी केला जाणारा एक विशेष सोहळा आहे. यात काही विधीसह विशेष वैदिक मंत्राचे पठण करणे समाविष्ट आहे. रुद्रपूजेमुळे वातावरणात सकारात्मकता आणि शुद्धता येते आणि नकारात्मक भावनांचे रूपांतर होते. पूजेत भाग घेणे आणि मंत्रोच्चार ऐकणे मनाला सहजतेने ध्यानात गुंतवण्यास मदत करते. महाशिवरात्रीला दारिद्र्य दूर करण्यासाठी पाणी आणि मध. आर्थिक अडचणी आणि कर्जावर मात करण्यासाठी मध मिसळलेल्या पाण्याने अभिषेक करणे शुभ मानले जाते. मध अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. भक्तांच्या जीवनात समृद्धी आणि गोडवा येतो. ते वाणीला गोडवा देते आणि प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत करते. म्हणून महाशिवरात्रीला मंदिरात जाऊन शिवलिंगावर हे पाणी अर्पण करावे आणि भगवान शिवांना तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करावे. यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. महाशिवरात्रीला शिवलिंगावर पाणी आणि सुगंध अर्पण करावे. जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या येत असतील तर शिवलिंगावर पाणी आणि सुगंध अर्पण करावे. असे म्हटले जाते की ह्यामुळे जोडप्यांमधील आदर आणि सन्मान वाढतो आणि जीवनात आनंद येतो. म्हणून महाशिवरात्रीला मंदिरात जाऊन शिवलिंगावर पाणी आणि सुगंध अर्पण करावे, जेणेकरून तुमच्या समस्या सोडवता येतील. महाशिवरात्रीला शिवलिंगावर पाणी आणि तूप अर्पण करावे. तर जर घरात कोणी बराच काळ आजारी असेल तर महाशिवरात्रीला शुद्ध गाईचे तूप पाण्यात मिसळून अभिषेक करावे. तूप अभिषेक केल्याने आरोग्याला फायदा होतो आणि शारीरिक आजार कमी होतात. म्हणून हे दोन्ही घटक मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे. शेवटी बेलपत्र आणि अक्षत अर्पण करावे आणि आरती करावी. शिवलिंगाला अर्पण केलेल्या गोमती चक्रासाठी उपाय. तुमची पूजा पूर्ण झाल्यानंतर ते घरी आणा आणि स्वच्छ लाल किंवा पिवळ्या कापडात बांधा. वास्तूनुसार हा गट्टा तुमच्या घराच्या उत्तर दिशेला किंवा तुमच्या तिजोरीत ठेवा. उत्तर दिशा कुबेराची दिशा मानली जाते. येथे हा उपाय केल्याने संपत्तीचे नवीन स्रोत उघडतात. महाशिवरात्रीला शिवमंदिरात दिवा लावावा. महाशिवरात्रीला शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि आर्थिक समृद्धी येते असे मानले जाते. महाशिवरात्रीला घरातील पूजास्थळी एक लहान शिवलिंग स्थापित करावे. असे केल्याने घरात समृद्धी येते आणि आर्थिक अडचणी दूर होतात असे मानले जाते. महाशिवरात्रीला शिव मंदिरात पाणी, दूध, दही, तूप आणि मध यांचे मिश्रण घेऊन शिवलिंगावर जलाभिषेक करावा. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि घरात सुख, समृद्धी आणि कल्याण येते असे मानले जाते. महाशिवरात्रीला हनुमान चालीसाचे पठण केल्याने भगवान शिव आणि हनुमानजींचे आशीर्वाद मिळतात. यामुळे कामातील अडथळे दूर होतात.
महाशिवरात्रीला गरजू व्यक्तीला धान्य किंवा पैसे दान करावेत. असे केल्याने जीवनात सुख सुविधा आणि सुख समृद्धी मिळते असे मानले जाते. पापांपासून मुक्ती आणि शाश्वत पुण्य प्राप्त होते. वैवाहिक सुखासाठी महाशिवरात्रीला सौंदर्य प्रसाधने दान करावीत. असे केल्याने वैवाहिक जीवन आनंदी होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते. महाशिवरात्रीला ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. असे मानले जाते की असे केल्याने नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतात आणि जीवनात आर्थिक समृद्धी येते. महाशिवरात्रीला शिवलिंगावर केशर मिसळलेले दूध अर्पण करावे. संपूर्ण ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावे. त्यानंतर देवी पार्वतीला लाल कपडा आणि बांगड्या अर्पण करावे. ह्या विधीमुळे इच्छित वराची तुमची इच्छा पूर्ण होते असे मानले जाते. महाशिवरात्रीला पाण्यात दुर्वा घालाव्यात आणि शिवलिंगाचा अभिषेक करावा. भगवान शिवांना चंदनाचा लेप लावावा आणि तुमच्या इच्छा लक्षात ठेवून ह्यामुळे सकारात्मक परिणाम मिळतात. ह्या दिवशी उपवास करावे. अभिषेकानंतर ओम गौरी शंकराय नमः मंत्राचा जप करावा आणि शिव आणि पार्वतीची चालीसा पाठ करावे. यामुळे तुमचे प्रेम जीवन आनंदी होते. या दिवशी तुमच्या क्षमतेनुसार वस्तुदान करावे. ह्यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी निश्चित होते. शिवलिंगाला मध आणि चंदनाचे लाकूड अर्पण करावे म्हणजे चंदनाची पेस्ट अर्पण करावी. त्यानंतर शिव चालीसाचा पाठ करावा आणि भगवान शिवांच्या 108 नावांचा जप करावा. असे मानले जाते की ह्यामुळे योग्य वर मिळण्यास मदत होते. महाशिवरात्रीला शिवलिंगावर 21 बेलाची पाने ठेवावीत. ह्या काळात भगवंतांना भांग, धतुरा आणि पांढरी फुले देखील अर्पण करावी. यामुळे प्रेमविवाहाची तुमची इच्छा पूर्ण होते. राहूपासून मुक्तता. जर तुम्ही राहू ग्रहाच्या महादशाने त्रस्त असाल तर महाशिवरात्रीला तुम्ही दुर्वा गवत पाण्यात टाकून भगवान शिवांच्या शिवलिंगावर जलाभिषेक करावा. असे केल्याने तुम्हाला राहूच्या महादशातून मुक्तता मिळते. तुम्हाला भोलेनाथांचा विशेष आशीर्वाद देखील मिळतो आणि तुमच्या सर्व समस्या बऱ्या होऊ लागतात. तर पूजा कशी करावी? महाशिवरात्रीला राहू ग्रहांशी संबंधित वस्तूंचे दान करणे देखील शुभ मानले जाते. जर तुम्ही या दिवशी गरजूंना ब्लँकेट, मोहरीचे तेल, काळे तीळ, नारळ आणि निळे कापड दान केले तर तुम्हाला राहूचे शुभ परिणाम जाणवू लागतात आणि मासिक शांती देखील मिळते. महाशिवरात्रीला भगवान शिवलिंगाला जल अर्पण केल्यानंतर भगवान शिवांचा अच्युत मंत्र ओम नमः शिवाय 108 वेळा जप करावा. असे केल्याने राहू ग्रहाची महादशा शांत होते. शिवाय जर तुम्ही या दिवशी ओम रावे नमः ह्या मंत्राचा जप केला तर राहू तुमच्या कुंडलीत अनुकूल होतो. हर हर महादेव. श्री शिवाय.